अगं हिवऱ्याला कार्यक्रम आहे तमाशाचा. हिवऱ्याला बाई ग तू ऐकलीस नाही का? आपल्या गावाजवळच तर नाही हिवरा. आपण कुठे राहतो? आपण राहतो न्यारवाणीला. न्यारवाणीला? हो. हा. मग नाही तर का? येशील का मग? मी नाही तो पण रात्रीची बसून हे काय नाही होत चाल. अव बाई माणसाचा तमाशा आहे तिथं. मी ना माणसा मागायला पाहिली बाई. बाई माणसाचा तमाशा कसा होते मला तो नाही पाहिली. माणसाचं पाहिली हो बाबा. मी बाई माणसाचं पाहिली. दिवसभर माणसाचं पाहिली बरं तमाशा. असं तिकडे का? बरं जाऊ दे आता तू बाई माणसाचं बघ. तुला माहितीये कसं राहते? कसं राहते? अहो एक वरती होते एक खालती होते. एक खाली उतरत जाते एक वर चढत जाते. असं एक एक फेर राहते त्यांचा. एकीचा झाला का ते खाली जाते असतं. पण बाई त्या गावाला सांभाळून चालशील. अहो तिथले पोटे मोठे बदमाश आहे. कोटी पोटे बसल्या काय सपा पुढे बसल्या. हे बुटे त्याच्यापेक्षा जास्त बदमाश आहे. माझी मग नाही तर का? पण चालतं चल आपण सांभाळून जाऊ. घाबरू नको. तू घाबरू नको. तू माझ्या सोबत आहेस. मी घाबरत नाही बा. तुझ्यावर गारपीट याच्या अगोदर सगळं
आणि एकाची हार तर बंधून जित दुसऱ्याची होणार आहे. का असं म्हणतो? भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची. भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची आणि तुम्हालाही मजा वाटते बंधूंनो दुय्यम तमाशा पाहण्याची. खरी खुरी शायरी करू आम्ही आम्हाला नाही पाहण्याची आणि दोन्ही शायरांचं नाव ऐकून इथे बैठक बसली बघा ही शहाण्याची. शाबाश. क्या बात है. दोन्ही शहरांचे गणागौणचे राऊंड समाप्त झाले. खऱ्या अर्थाने दुय्यमीला सुरुवात झाली. गालाले पावडरनं घोटाले लाली. काय हरकत नाही. प्रश्नाची विचारणा केली होती की शंकर भगवंताबरोबर 3 व्यक्तींनी युद्ध केलं परंतु शंकर भगवंत मागे सरलेले काही वेळामध्ये त्यांना माफी मागितली. तर मला म्हणतात शंकर भगवंत केव्हाचे? शंकर भगवंत केव्हाचे आणि अर्जुन भीम वगैरे वगैरे केव्हाचे? ठीक आहे ना मॅडम? ठीक आहे. काय हरकत नाही. कदाचित माझं चुकलं असेल. तुम्ही इथे लोकांना प्रबोधन करण्यासाठी आले. लोकांना उजळ्या म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे ज्या महापुरुषांनी वाटचाल केली काहीतरी बोध त्यांनी दिले आणि त्याच पद्धतीने तमाशाच्या माध्यमातून लोकांना जनजागृती करण्यासाठी आलेलं. मग मला सांगायची मायबाप हो कसं ज्ञान हे सागरापेक्षा आता नाही. आणि सागराच्या गुडघ्यावर पाण्यामध्ये आम्ही उभे आहोत आणि सागरामधून जर लोटाभर जर पाणी काढलं तर पाणी कमी होईल का? मग माझं कदाचित चुकलं सोनू मॅडम. तर तुम्ही आपल्या प्रश्नाचं समाधान करून द्यायला पाहिजे होतं. तुमची एवढ्या लोकांमध्ये वाह झाली असती पण नाही. तसं कोणी जमते बापूराव लिमचे? तसं कोणी जमते? मैं बड़ा शायर सोनू जी इधर भी है. निशान शायर खड़ा और मारूंगा ऐसा अपना ज्ञान का गुल्लर खड़ा तो फोड़ फाड़ कर दूंगा तुम्हारा ज्ञान का खड़ा. क्या लगता है तुम्ही? का बरं तुम्ही सांगितलं नाही? आपल्या प्रश्नाचं उत्तर का सांगितलं नाही? मला हे म्हणायचं आहे. तुमच्या अंगावरचं मास कमी झालं असतं का तुमच्या वजनामध्ये घट आली असती? आपलं विचाराचं कसून आणि आम्ही जेव्हा विचारतो जाता बसून मारीन ज्ञानाची लाट कमरत कसून आणि टाटा सुमो मध्ये बसून. काय वाटतं तुम्हाला? म्हटलं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शाहीर तुर्रा शाकेशे म्हणतात अंबादासजी नागदेव साहेब मन आणि बुद्धीची एकाग्रता झाल्याशिवाय चित्ताची शुद्धता होत नाही आणि चित्त जर शुद्ध झालं नाही तर हे मनुष्याचं जीवन सफल होत नाही. तर 89 प्रकारचे चित्त विचारले होते मॅडमला. का सांगितलं जी? हॅलो हॅलो टिलिंग टिलिंग पोकी पोकी. काय सांगितलंय? मला म्हणतात मूळ विकसित एकाग्र विरुद्ध. अरे 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 मॅडम जी असं वाटते मला उद्या सकाळी कृषीच्या तिथं काय म्हणतात मालावर मारण्याची औषधी मिळते नाही का? फवारणी करायची. कृषीचं दुकान तेथे जावं आणि एखादी पॉयझनची बॉटल घ्यावं आणि एका याच्यावर लिहून ठेवा एका कोऱ्या कागदावर तर गोंदिया जिल्ह्याची सोनूताई गायधने आणि हिनं प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने दिलं आणि हिच्या रागावर मी पॉयझन घेतो. उद्या मेले तर हे जिम्मेदार राहील. ओके मरते की आता शाळेत बदलावं लागते आता. हे काही सांगणं हे काही सरळ म्हणाला मॅडम मला नाही जमत बा म्हणून. मला नाही जमत म्हणा. माझी काही जबरदस्ती आहे का तुमच्यावरती? हे ठेकेदार लोक तुमचे पैसे कमी का म्हणजे कमी देतील तुम्हाला? नाही. तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं जर समाधान केलं नसतं तर इथल्या लोकांनी पैसे कमी दिले असते का? पैसे कापले असते काय? वा रे वा. अरे म्हणून
माना के नारी रतन की खान है, माना के नारी रतन की खान है, पर बगैर पुरुषों के हुई मैडम जी कहाँ सम्मान है। माना के नारी रतन की खान है, बगैर पुरुषों के कहाँ हुई संतान है। ओ सोनू मैडम जी, तू समझते होंगे अपने आप को गोदिया जिले की गठान है। ध्यान में रखना, तुझे भी खोलने वाला है पार्टी का पठान है। वारे पठान पठान है। क्या लगता है तुझे? तुम्हें क्या लगता है? हाँ, मले चढवता म्हणते हो बाप्पा, चण्याच्या झाडावर चढल्यानं का नाही यांचे हातपाय मोडणार आहे। कोण कोणाचे चण्याच्या झाडावर चढल्यानं हातपाय मोडण्याची चांगलं पण नाही, गुन्हा आहे साला। करावं तर करावं का? कहू तो माँ मर जाए, ना कहू तो बाप कुत्ता खाए। वाह रे वाह, हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा, हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा, और ऐसा भी नहीं कि मैडम जी हमने उन्हें पहली बार देखा है। पलट देंगे तुम्हारी हर बाजू को, इरादा भी पक्का है। आने दे, हर मुश्किल को से पार कर देंगे, और ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है। मैडम जी, ये हकीकत है, कोई ख्वाब नहीं, ये हकीकत है, कोई ख्वाब नहीं। रुतबा दिखाते हो सोनू मैडम, मगर वो रुबाब नहीं। महफिल तो सजी है, मगर आप हमें वो जवाब नहीं। और तुम कुछ भी कहो, शायद सोनू जी मेरे सवाल का जवाब नहीं। तुम्ही अभ्यास हुआ, तुम्ही स्वतःचे तुमच्या नकापासून तर केसापर्यंत शायरी आहे। तुम्ही ज्ञानी म्हणता, गुणी म्हणता। संत कमना म्हणले मला। ओके मा, कोणता संत हो तुम्ही? वाह रे वाह, चांगलं आहे जी तुमचं काम। या शाबास, आता मला बरं वाटून राहिलं। मग अशी 21 रुपयाची बोलणी झाली, एवढं मोठं श्रीमंत का, आणि यायला का वाटत कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब संदीपजी खोबरागळे यांच्याकडे 100 रुपयाचं दान आलं, त्यांना सप्रेम जय भीम, धन्यवाद। अरे म्हणून, अरे साजन 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 मेरी साजन मेरी साजन, तुझे दुल्हन बनाऊंगा, तुझे दुल्हन बनाऊंगा, काय म्हणतो आहे सोनू मॅडम? वाईट अर्थाने मी तुला बोलणार नाही, वाईट अर्थाने मी तुला बोलणार नाही, आणि सागराची उपाधी जगातल्या मापाने तोडणार नाही। काटा तर माझ्या जवळ आहे का? ज्ञानाचा काटा। अच्छा, काटा तर माझ्या जवळ आहे, पण मी तुला टोचणार नाही। आणि कदाचित चुकीने टोचून जरी गेला तर खबरदारी घेईल की तो तुला पोचणार नाही, म्हणजे टोचल्यानंतर तुला दुखापत होणार नाही। अरे म्हणून आता तुम्हाला सांगतो, पहिल्याच्या काळामध्ये बाया फक्त नाचण्याचं काम करत होत्या, बरोबर? नाचण्याचं काम करत होत्या। कोणत्या कोणत्या बाया? उत्तम रावांची पंचफुला, सूर्यभानांची मंदाकिनी, ज्ञाना परमेश्वरांची माया, आणि तिने फेकलन मुठभर लाया, सगळ्या बाया झाल्या मुठभर फेकलन लाया, आणि जमा झाल्या काया, आणि तिचा जन्म गेला वाया। समजलं? काऊन वाया गेला? ते होतीच तशी, काऊन बाई अशी माई सवयच तशी। तर आज माणसाच्या खांद्याला मर्दाप्रमाणे बाई शायरी करत आहे। लहानशी गोष्ट आहे का? नाही, लहानशी गोष्ट आहे का? काय असं वाईट बोललं? वा रे वा, आमचं जाऊ द्या मॅडमजी, कार तुमचा हो। माणसाचं ठसठस नाही तर पुरं फसफस काम झालं, फसफस हो जी। बाईने म्हणलं नाही
तर माणूस उभा होते. बाईने म्हणलं सिट डाऊन तर खाली बसते. आणि बाईने म्हणलं तर झोप या. झोपते होता ना. काळच बायाचा आला. समजलं का नाही? आणि म्हणून माया गेलं तर जाऊ दे बाया. पण तुम्ही आपली दाखवा खुल्या सल्याम. ओके पाहिजे एवढ्या लोकांना दाखव म्हणते हे सोडून. तरुण बुड्ढे शायने सगळे तुमची पाहण्यासाठी आले. गंमत अच्छा आणि दाखवून द्या. भाऊजी हा. तिचीच पाहते ना तुमचा नाही पाहिजे. आम्हाला कोण नाही विचार. तिची गमत झालं काही दिवसानंतर आमच्या टाल्याला कुलूप आहे. तुमचा थोडा तमाशा पाहिजे. आमचं नाही पण समजलं का? आणि म्हणून हा. तुझी माझी जंग तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग. सोनू मॅडम आणि दाखव लोकांना पाहून तुझी लोकांना पाहून तुझी लोकांना पाहून तुझी लोकांना पाहून. ओके बाय दाखव लोकांना पावते म्हणते. एवढ्या लोकांना दाखव म्हणता. हा दाखव म्हणता. हा कशासाठी आल्या मॅडम? कशासाठी? गंमत करण्यासाठी. त्यांच्यामध्ये जी कला आहे आणि ती कला तुम्ही लोकांना दाखवा. का असं म्हणतो? का आजच्या काळात सोनू मॅडम तुझ्या पपईला किंमत आली. ओके मा पिपली पिकली का कच्ची. हा. या काळात तुझ्या पपईला किंमत तुझ्या म्हणजे तुझ्या वावरातल्या पपईला किंमत आली. अच्छा. वावरात पपई खाल्ल्यामुळे गरोदर बाईच्या दुधात वाढ झाली. खरं आहे खरं आहे. बरोबर. एखाद्या बाई जर गरोदर असली आणि मग काही दिवसांतर तिची डिलिव्हरी जर झाली आणि तिला जर दूध जर त्या लेकरापुरतं जर पुरेपूर जर नसलं तर डॉक्टर तिला किंवा शहाणे लोक तिला पपईचं सेवन करायला सांगतात. आणि त्या बाईने पपई जर खाल्लं तर तिला दूध येते असं म्हणणं आहे. आणि म्हणून हे वास्तविकता आहे. आणि म्हणून सोनूबाई या काळात तुझ्या वावरातल्या पपईला किंमत आली. कारण पपई खाल्ल्यामुळे पपई गरोदर बाईच्या दुधात वाढ झाली. केरळ जर खाल्ले तर सर्दी लवकर घेरते आणि संत्र जर खाल्ले तर कुठं खोकलू मरते. चिकूमध्ये जंतू पडते वार्ता जिकडे तिकडे पसरली. म्हणून म्हणतो सोनूबाई तुझ्या पपईला किंमत आली. आणि म्हणून तू आपल्या पपईचा कलर जाऊ नको देऊ. अगे माय पपईचा कलर उडते का? हा उडते. कसा कसा? हा. हो पाय ऊन लागणार पहिलं हिरवा राहते मग थोडा सिंदूर का होते मग पिवळी होते. आणि मग पुरी. आणि म्हणून तू आपल्या पपईचा कलर जाऊ नको देऊ. आणि बाजारात गेल्यावर उधार कोणाने नको देऊ. उधार का देशील तर एक दिवस येईल आपत आणि खाऊन झाल्यावर तुझे पैसे तुले करतील नाही वापस. आणि म्हणून म्हणतो कोणी नाही कोणाचं अंती जाणं ऐकल्याचं गोष्ट नाही माझी खोटी. आणि शाहीर निशान गरजून बोलतो माझं पोट आहे या कलेवर. शाहीर निशान गरजून बोलतो माझं पोट आहे या कलेवरती. पण सोनूबाई तू होशील खाली तेव्हाच होईल मी वरती. बापा तर वरती ना होईल का नाही का मी खाली होईल. काय वरती होईल म्हणजे सोनूबाई जेव्हा खालतं उतर स्टेजच्या खाली उतरली. आता मी स्टेजच्या वरती नाही चढली. तू होशील खाली तेव्हाच होईल मी वरती. कारण तुले पाहण्यासाठी तरुण शाईनं पुढेले तरतरी आली. आणि म्हणून म्हणतो का सोनूबाई तुझ्या वावरातल्या पपईला किंमत. आणि म्हणून आज दाखवून दे
हा. दिखाव्या सबको हा. मी दाखव, मी दाखव. तुझी माझी जंग सामना आज तुझ्या संग आणि दाखव लोकांना पाहू दे आणि तुझी लोकांना पाहू दे. काय काय गंमत. गंमत समजल्या का? पुढे काय म्हणायचं आहे मला? अरे देत तुला आता एक घंटा एक जोडून दे घंटा. देत तुला आता एक घंटा. तो एक जोडून दे घंटा. जोड काही युक्ती ग बाई. लढव काही दुखंडा. काय म्हणतो आहे? काय अरे देतो तुला आता एक घंटा टाकतो एक तोडून दे घंटा आणि जोड काही युक्ती ग बाई आणि लढव काही तू घंटा. मला एक सांगा. हा. देतो तुला एक घंटा म्हणते. कोणता घंटा? कोणता घंटा? बाबाजीचा. ए हा. बैताळ बाबाजीचा घंटा नाही मग आणि मंदिरातला घंटा नाही. मग कोणता घंटा? घंटा म्हणजे 1 तास. मग इथल्या आयोजक कमिटीने आम्हाला अर्ध्या तासाची वेळ दिली बरोबर. अर्ध्या तासात आमचं गाणं झालं पाहिजे. ते अर्धा तास देते पण तुम्ही अरे. एक घंटा देता. हा मी 1 घंटा देतो आपल्याकडून अर्धा तास जास्त देतो. आणि माझा प्रश्न आहे देतो तुला आता 1 घंटा हा. आणि टाकतो एक तोडून दे घंटा. पहिलं घंटा देतो म्हणे आता काको एक टाकतो म्हणे. काय एक टाकता वा? प्रश्न टाकतो ग. अच्छा. आणि जोड काही युक्ती ग बाई हा. आणि लढव काही तू घंटा. घंटा म्हणजे घंटा म्हणजे काहीतरी तडजोड कर. हा दिमाग लाव. तुझ्या नवऱ्याला न ठावं ते वस्तू कोणती दावं. ओके ना. मॅडमचं लग्न झालेलं आहे आणि लग्न माझंही झालेलं आहे. आव. परंतु मॅडमजीच्या नवऱ्यानं मॅडमजीचं संपूर्ण काही बघितलं. हा. चांगले बोला. बापा काही लादण्याची गोष्ट आहे का? संपूर्ण काही बघितलं परंतु एक वस्तू त्यांच्या नवऱ्याला अजूनपर्यंत दिसली नाही. हा. त्या वस्तू कोणती? ज्या वस्तूपासून शिकण्यासारखा. आमच्या मायाबाई तमाशा पाहिलाय वाईट म्हणून घ्यायचं नाही. तुझ्या नवऱ्याला न ठावं ते वस्तू कोणती दावं. हा. आणि फिर भेटाई पे जाऊ तुझी भेटायला पाहू. सर्वात अगोदर हा तर हे केव्हापासून कोणत्या शतकामध्ये तुर्र आणि कलगी म्हणजे हे नाव देण्यात आलं तर मॅडमजी तो काळ होता पेशवेचा. समजलं की नाही? पेशवेच्या काळामध्ये म्हणजेच 18व्या शतकामध्ये तुम्हाला सांगतो. आणि त्या 18व्या शतकामध्ये तुर्र आणि कलगी तेव्हा ख्याल काय नसायचं. आता हे खरी गंमत आहे.
तर त्यावेळेस त्या कलगी आणि तुळशी निर्मिती झाली. समजलं की नाही? त्यावेळेस शाहीर होते, ते शाहीर होते ज्याचं नाव होतं हैदर अली. काय नाव होतं? हैदर अली. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि या पलीकडे काय आहे मॅडम? पहिलं नाव तुमचं आहे. तुम्ही जर आपल्या प्रश्नाचा खुलासा करून द्याल तर निशाण शाहिराची तयारी आहे. आणि तुम्ही का आपली झापझूप करून ठेवा तर मी समजीन तुम्ही माजर बोक्याचे काहीतरी रिश्तेदार लागता. मा बाई बोक्या हा, माजर बोक्याचे काहीतरी माजर कशी करते? कशी करते? हा, करते आणि झापझूप करून ठेवून देते. बरोबर आहे? बरोबर आहे बरोबर. हा, आम्ही झापझूप करून ठेवण्यासाठी दाखवून दे. दाखव. दिखा दो सरेआम सबको. डाल डाल के खोलूंगा तेरा और नाम है निशान मेरा. झमन से नफरत मुझको, सुन भाई, प्यार से देना है मुझको. पकड़ के हाथों में हाथ देना मुझे भरोसा. देना मुझे भरोसा. डाल के खोलूंगा तेरा नाम है निशान मेरा. डाल के खोलूंगा तेरा नाम है निशान मेरा. दामन से नफरत मुझको, प्यार से देना मुझको. पकड़ के हाथों में हाथ देना मुझे भरोसा. पकड़ के हाथों में हाथ देना मुझे काय असं का म्हणतो? एक नवल पाहिलं आणि मी झालो दंग. आणि दोन नवरा बायकोचा पाहुणी न्याला रंग. आणि ही खबर पसरताच झालं वातावरण दंग. सोनबाई, हा अगं प्रेम तुझं माझ्यावरती आहे. प्रेम तुझं माझ्यावरती आहे. मग लपवून अर्थ काय? मग लपवून अर्थ काय? आणि माझी इच्छा तुला. कायची इच्छा? या बाबाजीची गोष्ट होती. या बाबाजीने मनाला लावलं मला गाणं. सोनूबाई, काय म्हणतात ते बाबाजी? आता प्रेम तुझं माझ्यावरती आहे. लैला आणि मग लपवून अर्थ काय? आणि माझी इच्छा तुला. काय आहे तुमची इच्छा? पहिल्या लाईन मध्ये हा, अगं प्रेम तुझं माझ्यावरती आहे. मग लपवून अर्थ काय? आणि माझी इच्छा तुला. बायको करायची माझी इच्छा तुला. इच्छा तुला बायको करायची. माझी इच्छा तुला. अगं सोनूबाई, नको घाई. काय होशील लाई लाई. बावरला का ते बावरला? अगं प्रेम तुझं माझ्यावरती आहे. बाजी तुम्ही मनाला लावल्या मला, पण पुढच्या फेऱ्यामध्ये मला फुल मर्डर आहे.
माझ्या कापून शिष्य टाकते ते बाबाजी सांभाळ बाबाजी अजाबरावजी साथीले ना आमचे सगळ्याने साहेब बरोबर यांच्याकडनं या 10कडनं 50 रुपयाचं ते पुष्प या गीतावरती आले त्यांना सप्रेम जय भीम कोटी कोटी प्रणाम. आणि म्हणून आता प्रेम तुझं माझ्यावरती आहे मग लपवून अर्थ काय आणि माझी इच्छा तुला अग सोनू बाई माझे महाबाई देऊ का दवाई. कोणती दवाई दवाई म्हणजे दानाची दवाई. प्रेम तुझं माझ्यावरती आहे मग लपवून अर्थ काय आणि माझी इच्छा तुला. बोला ना तुम्ही बोला ना. माझी इच्छा तुला काय करायची आहे आणि बायको करायची इच्छा तुला बायको करायची इच्छा तुला बायको करायची. किती वेळा बायका करता जी एक बायको आहे ना तुमची एक बायको आहे अजून सोनूबाई बाई म्हणता ना तिले बायको करायची इच्छा आहे म्हणता बरोबर आहे ना. का डोकसा हो का खोका हो काऊन एकच बायको राहते माणसाले होजी. बायको किती आहे माणसाले किती? किती बाय आहे किती आहे त्याचा पहिला अभ्यास पाहिजे माणसाला. हा समजलं की नाही. ते म्हणतात ना कुराडीला दांडे 1000 न बाजार समज पटला तर 14 नंतर गिराईक 14. तर माणसाले बायका आहेत 14. 14 महाबाई समजलं की नाही. आणि म्हणून तर कोण द्या काकाजी पैसे द्या क्या बात आहे. आणरे बाबा लवकर आणरे भाऊ मले मोठी तडप आहे. सर्वांनी क्या नाम है प्रियांशु वानखेड़े साहब रानार काठी वाले इनकी ओर से 100 रुपए का नजराना है. हमारी पार्टी उनको तहे दिल से शुक्रिया अदा करते. थैंक यू सर. वैसे हमारे आदर्श अरुण जी लांजेवर साहब मुक्काम हिवरे वाले इनके ओर से 100 रुपये आए. थैंक यू. त्याचप्रमाणे आमचे उत्कृष्ट ढोलक मास्टर तुर्रा शाखेचे चॅम्पियन शाहीर आर्यनजी नागदेव साहेब यांच्या पार्टीमध्ये कार्यरत आहेत. अनिकेतजी आडनाव गिरीपुंजे हल्ली मुकाम चिखलापुरी यांच्याकडनं 50 रुपये आलेले आहेत या विचारधारेवर. आणि म्हणून तर कोण त्याचप्रमाणे नागोजी जगनाळे साहेब हिवरा यांच्याकडे 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. आणि म्हणून काय म्हणतो तर कोण कोणाला म्हणते माझी अवकात नाही बाई तुला बायको करायची. मी त्या नेतीचा माणूस नाही. ओ मोठा साजरा आहे हो बाप्पास हजरामध्ये केव्हा पाहिली सोमध्ये पाठला बुडबुड आहे का समजलं गेले कोण कोणाला म्हणते कोण म्हणते तर संतनू राजाची पत्नी समजलं का नाही सत्यवती. आणि संतनू राजा हा भीष्म पितामाचा बाप असते. तर हे सत्यवती दुसरी पत्नी त्याची तुम्हाला सांगतो तर या भीष्म पितामाचं प्रेम असते कोणावर सत्यवतीवर. तो तिच्या प्रेमामध्ये एवढा मग्न होते. आणि ते सत्यवती सुद्धा जेवत नाही खावत नाही कोणत्या कामावर लक्ष नाही. मग म्हणते भीष्म पितामा म्हणते काय झालं असेल म्हणते माझ्या बापाला म्हणते याचं कुठंच लक्ष लागत नाही म्हणते. आणि मग तो चौकशी काढते तर मालूमच पडते त्याला की माझ्या वडिलाचं प्रेम सत्यवतीवरती आहे. आणि मग त्या सत्यवतीकडे जाते आणि म्हणते आई तुम्ही माझ्या वडिलावर प्रेम करता. ते म्हणते हो. तर म्हणते चला. आणि मग तो भीष्म पितामह स्वतःच्या बापाचं लग्न त्या सत्यवती बरोबर करून देते. नाही तर मले म्हणणार रे बाप्पा रे नाही नाही मला काही दिवस जगाचा समजलं का नाही. एकच बायको पोचणं नाही होत तर दुसरी बायको करून का मरायचं आहे का. लाली लागली लिपस्टिक लागली दिवाळीशी येण्याच्या अगोदर साडी लागली कोणत्या लिपस्टिकले जा मला हे घेऊन द्या ते घेऊन द्या. चोळण्यात तर बोललं माझ्या फुकट आहे का फुकट होते बायको करणं. महादेवाला जाणं म्हणणं सोपं आहे. पण तेथे गेल्यावर मग खारका लागला तर बदामी लागल्या तर खांद्यावर खारा लागला तर नारळ लागला तर रंगा रंगीचं लागते. बरोबर आहे का. म्हणून मला बायको करायची नुसतं पस्तावलं बायको करून. आणि म्हणून ऐक काय म्हणते तो माझा सासू
सांगती तुझ्या परिपूर्ण मग आलो कावर मला सांगती तुझ्या परिपूर्ण मग आलो कावर सोनूबाई हा खरे अर्थानं सांग हा आणि आता सांगायचं तुला छाती छाती ठोकून समजलं मुलं किती का पाहिजे तुला त्यांना लावी राम झुला बापरे सांगती तुझ्या परिपूर्ण आणि मग अनुकावर मला आणि म्हणून आता तू राजी तर मर्जी कुणाची राजी तर मर्जी कुणाची अजून पुसाची हाय अगं असू अजून पुसाची हाय पण मम्मी कसं मी नाही म्हणत तो संतनू राजा म्हणते सत्यवतीने हा, हो, नाही. काय म्हणते या स्टेजवर न करण मा खलबला पुरा हा तुम्हाला उचलते ना फेक हो माहीतच राहतं का होते तर. माझ्यापेक्षा वजनाने जास्त आहे ना जी सोनूबाई धष्टपुष्ट धष्टपुष्ट गुपगुपीत काम आहे दोन समजलं की नाही कसा काम आहे धष्टपुष्ट गुपगुपीत काय? चांगलं बोल. त्याच्यासाठी शिकायला लागते बाई 2 वर्ग कोणता कुकुमुत मध्ये? हा, बरोबर ते तंदुरुस्त भीमा. उसका मतीदा तो ऐसा होता है. आणि म्हणून धरशील का सोनू मॅडम माझा हातात काय? हात कशाला ठेच लागून जर पडलो तर काय भोकण्या? काय विकायले भोकणा भोकण्यात माणसाला ठेच लागते चांगल्या माणसाला लागते हा, मग धरशील का माझा हातात हात ठेच लागून जर पडलो तर हा. आणि दाखवशील का ओके मा तुमच्या दिदीले हाड आहे का नाही आहे काहून? कायच्या बाई बोलता दाखवशील का वाट हा रस्ता जर भुललो तर चांदणी अंधार असं हा आणि खोलशील का ग काय दार कशाला तुझ्या दारात येऊन जयभीम जर बोललो तर वा. समजलं की नाही आणि म्हणून मुलं किती का पाहिजे तुला त्यांना लावी नग राम झुला सांगत की तुझ्या परिपूर्ण मग आणू का बाला आणि तू राजी तर मर्जी कुणाची राजी तर मर्जी कुणाची आणि अर्जुन पुसाची हाय अगं असून पुसाची हाय आणि माझी इच्छा तुला माझी इच्छा तुला बायको माझी इच्छा तुला बायको करायची माझी इच्छा तुला बायको करायची पडून पडून कुठवरी पडशील ग मी करतो तुझा पाठलाग आहे आणि तू धरती अशील शांत करणारी सोनूबाई तर लक्षात ठेवूया सूर्यातही त्याग आहे ओ, मोठी आग आहे, मोठी आग आहे, अरे मोठी म्हणून आग का आहे. पुढे तू काय म्हणते संतनू राजा लाटा
असं माझ्या तुला का दिसलं हा? आणि तुझं मन माझ्यावर बसलं आणि ज्याला पाहून या तुझं तारुण्य मुसमुसलं ओके मा आणि म्हणून आता तुझं लावण्य पाहू जाता तुझं लावण्य पाहू जाता तर जशी दुधावर साय आता जशी दुधावर साय आणि आता म्हणू नको तू नाही आणि मी करीन तुला बाय बाय आणि माझी इच्छा तुला बायको करायची माझी इच्छा तुला बायको करायची माझी इच्छा तुला बायको करायची शेवटचा कर्म सादर करतो आणि इथेच माझा वेळ समाप्त झाला हे सुद्धा जाहीर करतो आणि आमंत्रित करतो पुढच्या फेरीकरता सन्माने सोनताई गायधनी येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील निशा शर्टची औषध घेतील का वापस नाही करतील ऐका शेवटच्या कडे काय म्हणतो ते किती मुलं त्या सत्यवतीला काय होती त्याचे नाव महिमा त्या पुराणाची चार चौकात खोलून गाव 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 किती मुलं त्या सत्यवतीला काय होती त्याचे नाव महिमा त्या पुराणाची चार चौकात खोलून गाव 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 अरे आधाराने बोले पुरुषोत्तम आधाराने बोले पुरुषोत्तम राग बिगा मानायचं नाही अगं राग बिगा मानायचं नाही आणि माझी इच्छा तुला आणि माझी इच्छा तुला बायको करायची हाय माझी इच्छा तुला बायको करायची हाय माझी इच्छा तुला बायको करायची हाय गाणं म्हटलं होतं मी डाल डाल के खोडूंगा तेरा नाही का एक मिनिट दादाजी डाल डाल के खोलूंगा तेरा क्या डाल के खोलोगे सवाल अच्छा और नाम है निशान मेरा घमंड से नफरत मुझको प्यार से देना है तुझको क्या प्यार से मांग रहे हो पकड़ के हाथों में हाथ और हाथ देना मुझको है साथ इथेच थांबतो आणि प्राचारण करतो सन्माननीय सोनू मॅडम येऊन आपल्या कार्यक्रमाला धडाकेबाज सुरुवात करतील धन्यवाद